कल्पना करा की तुम्ही एक घर बांधताय, सुंदर असं छान असं घर बांधताय, मोठस घर बांधताय. आणि ज्यावेळेस तुम्ही ते घर बांधताय त्यावेळेस सगळ्यात अगोदर काम कुठलं कराल? तर तिथं असलेली माती, तिथं असलेले दगड हे बाजूला सरकवण्याचं काम कराल. आणि नंतर तुम्ही तिथं फाउंडेशन म्हणजे पाया भक्कम करण्यासाठी तुम्ही पहिलं जमिनीत आपण आतमध्ये जाऊ, खड्डा खांदू तिथं. तो त्या खड्ड्यात जो खांदतोय आपण, तो ऍक्च्युली आपण आपल्या बिल्डिंगचा पाया मजबूत करतोय. बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्या लाईफमध्ये पण सेम असंच होतं. बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये जे टफ टाइम्स येतात, जे सिच्युएशन्स असे क्रिटिकल येतात, आपल्याला असं वाटतं की माझ्याबरोबर असं का होतंय. खूप सारी चांगली चांगली आपल्याला आपल्याला जवळ असणारी किंवा अशी काही लोक आहेत आपल्या लाईफमधून निघून जातात. सिच्युएशन्स क्रिएट होतात, टफ टाइम येतो खूप. आपल्याला वाटतं आता सगळं संपलंय. त्या सगळ्या सिच्युएशन्स त्या खड्ड्यासारख्या आहेत. त्या आपल्याला मोडण्यासाठी किंवा आपलं नुकसान करण्यासाठी नाही, ते खूप सुंदर बिल्डिंग बांधण्यासाठी आहेत. आपल्याला घडवण्यासाठी आहेत. आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी आहे. आपल्या लाईफमधून काही लोक जात आहेत किंवा काही सिच्युएशन्स खराब येत आहेत किंवा काही चॅलेंजेस येत आहेत. ते सगळे त्या फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग करण्यासाठी आहेत मित्रांनो. देवाला आपल्याला खूप द्यायचंय. म्हणजे ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये एक सेईंग आहे की गॉड्स डिलेज आर नॉट गॉड्स डिनायल्स. देव देव थोडासा वेळ लावतो, याचा अर्थ देवाने तुम्हाला देणार नाही असं नाही म्हटलेलं. थोडस डिले होतंय, पण डिनायल नाहीये, नाकारलेलं नाहीये. इनफॅक्ट देर इज अ डबल फॉर ऑल युअर ट्रबल. तुमच्या सगळ्या ट्रबलसाठी, सगळ्या चॅलेंजेससाठी, सगळ्या तकलीफसाठी डबल मिळणार आहे. जेवढं तुमच्याकडून हिरावून घेतलंय त्याच्या डबल तुम्हाला मिळणार आहे. जेवढी तकलीफ तुम्ही सहन केली त्याच्या डबल तुम्हाला मिळणार आहे. देर इज अ डबल फॉर ऑल युअर ट्रबल. नमस्कार मित्रांनो, मी योगेश शहा, लाईफ आणि माइंडसेट कोच. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे, जसं आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की सगळं संपलंय आता. ऍक्च्युली जिथून सगळं संपतं ना, आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. देव माझी प्रार्थना किंवा देवाला मी एवढी रिक्वेस्ट करतोय किंवा देवाला एवढी प्रार्थना करतोय किंवा इतक्या वर्षापासून मी मागतोय. आता म्हणजे देवाचं माझ्याकडे लक्ष नाहीये किंवा माझ्या बरोबरच हे सगळं असं लाईफमध्ये होतंय किंवा मीच दुर्दैवी आहे. आपण स्वतःलाच सेल्फ सॅबोटॉज किंवा स्वतःलाच आपण क्रिटिसाइज करतो, कंडेम करतोय आणि आपण कंप्लेंट मोडमध्ये यायला लागतो. जिथं सगळं असं वाटतं ना आपल्याला की जिथं सगळं संपलंय, तिथं गॉड इंटरव्हियन्स, गॉड स्टार्ट. तिथून देव सुरुवात करतो मित्रांनो. त्यामुळेच मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की देव इतकं आपल्याला देव देणार आहे, पण आपला त्या गोष्टीवरती विश्वास असणं फार इम्पॉर्टंट आहे. बिलीव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की देव इतकं देणार आहे, पण त्यास पहिली तो आपण म्हणतात ना, भगवान देगा, छप्पर फाड़ के देगा, लेकिन उसके पहले हमें अपना छप्पर बनाना पडेगा. देव देईल, छप्पर फाडून देईल, पण त्याच्या अगोदर आपल्याला छप्पर बनवावं लागेल. म्हणजे आपल्याला त्या टेस्ट मधून जावं लागेल, आपल्याला त्या चॅलेंजेस मधून, त्या फेज मधून जावं लागेल. आणि त्याच्यातून जी स्ट्रेंथ मिळेल ना, ती स्ट्रेंथच खरी गॉडची गिफ्ट असेल. त्यासाठी आपला जो माइंडसेट आहे ना, आपला माइंडसेट एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण की बऱ्याच ह्या सगळ्या सिच्युएशन्स मधून बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्याला मार्ग दिसत नाही, मार्ग सापडत नाहीये, ऍक्च्युली आपल्याला फक्त अशा वेळेस विश्वास ठेवायचा आहे. जस्ट पहिलं पाऊल टाकायचे, पुढं पहिलं पावलं टाकत राहायचं, रस्ता ऑटोमॅटिकली आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी आपला माइंडसेट स्ट्रॉंग असणं, निगेटिव्ह थॉट्स पासून लांब राहणं, हे फार इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आपला जो माइंडसेट आहे तो प्रोग्रामिंग जे झालेलं आहे आपल्याला, खूप वेळा खूप निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं असतं चाइल्डहुड पासून, लहानपणापासून. आणि त्याचं जे प्रोग्रामिंग झालंय त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तशा प्रकारच्या निगेटिव्ह ऍक्शन्स आपल्या हाताने व्हायला सुरुवात होतात. त्याच्यासाठी मी माझं एक वर्कशॉप आहे, रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक मिळेल. त्या व्हॉट्सअपच्या लिंकने तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही ते वेबिनार अटेंड करू शकता. देवाने आपल्याला इतकं पॉवरफुल आपलं सबकॉन्शियस माइंड दिलेलं आहे, ज्याच्याने आपण आपल्याला हव्या त्या सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते अट्रॅक्ट करू शकतो.
इतकं पॉवरफुल असं सबकॉन्शियस माइंड दिलेलं आहे. आपण काय आपण एक सगळं एनर्जी किंवा व्हायब्रेशनच्या दुनियेमध्ये राहतोय. जर निगेटिव्ह आपलं थॉट प्रोसेस असेल तर चांगल्या होणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्यापासून लांब जायला सुरुवात होते. त्यासाठी आपण आपल्या व्हायब्रेशन्सला, आपल्या एनर्जीला, आपल्या ऑराला दुरुस्त करणं, नीट करणं, पहिले त्याच्यावरती काम करणं आणि मग आपण आपल्या सगळ्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. त्यासाठी हे वेबिनार आहे. बऱ्याचशा गोष्टींना आपल्या लाईफमधून काढणं फार इम्पॉर्टंट आहे. अनलर्न करणं फार इम्पॉर्टंट आहे. तरच नवीन गोष्टींना जागा मिळेल. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकला जॉईन करून माझ्या पुढच्या वेबिनारला जरूर अटेंड करू शकता. फायनली मला एकच सांगायचंय की जे काय आज आपल्या लाईफमध्ये समजा टफ टाइम असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, टफ टाइम नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू. जे टफ टाइम असतो ना ते दिवस कधीच तसेच राहत नाहीत. ते दिवस निघून जातात. ते दिवस दे ते आपल्याला ब्रेक करण्यासाठी नाही, ते आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी. दे आर फॉर आवर प्रिपरेशन. आपल्याला लाईफमध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहेत किंवा चॅलेंजेसला कसं आपण त्या चॅलेंजेसला फेस करूनच आपण टफ टफ बनत असतो. जर सगळ्या सिच्युएशन जर आपल्या कम्फर्टेबल असेल, आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून कधीच ग्रो होऊ शकणार नाही. कम्फर्ट झोन ही अशी जागा आहे की खूप छान वाटतं तिथं, पण कम्फर्ट झोन इज अ नाईस प्लेस बट नथिंग ग्रोज देअर असं म्हणतात. कम्फर्ट झोन ही खूप चांगली जागा आहे, पण तिथं काहीच चांगलं उगवत नाही, तिथं काहीच ग्रोथ होत नाही. आणि त्यामुळे हे चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये जे येतात ते आपल्या वाईटसाठी नसतात, आपल्या चांगल्यासाठी असतात. त्याच्यातून आपलं प्रिपरेशन होत असतं. आणि देव कधीही जसं आपण आपल्या मुलांचं कधीही वाईट चिंतणार नाही, तसं वी आर ऑल्सो चाइल्ड ऑफ गॉड. तर देव आपलं कधीच वाईट चिंतणार नाही. पण तो आपल्याला टफ फेज मध्ये आपल्याला जसं म्हणजे जसं हिऱ्याला पण घासलं जात नाही तोपर्यंत तो पण चमकणार नाही. किंवा इव्हन सोनं सुद्धा आहे ना, त्याच्यातली जी इम्प्युरिटी आहे ती नष्ट होण्यासाठी त्याला पण आगीत टाकलं जातं. त्याच वेळेस ते स्पार्कल करल, त्याच वेळेस त्याची चमक येईल. तसंच मित्रांनो आपल्या लाईफचं आहे. जोपर्यंत आपण सिच्युएशन्सला हँडल करत नाही, जोपर्यंत आपण टेस्ट देत नाही, तोपर्यंत आपण पास कसं होणार, तोपर्यंत आपल्याला मार्क्स कसे मिळणार, आणि तोपर्यंत त्याच्यानंतरच मग आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये जाणार, म्हणजे आपली ग्रोथ होणार. त्या ग्रोथसाठी जर तुम्ही देवाला मागत असाल ग्रोथ, तर देव तुमची टेस्ट घेईल. जर तुम्हाला वाटत असेल वरच्या वर्गात जायचंय, तर देव तुम्हाला पहिली टेस्ट देईल. ही परीक्षा पास हो, मग वरच्या वर्गात जाशील. हे देवाचं म्हणणं आहे मित्रांनो. तर आपल्याला गॉड वॉन्ट्स टू गिव्ह अस लॉट ऑफ थिंग्स. खूप मोठं द्यायचंय. आपण देवाला एवढं मागतोय, देवाला आपल्याला एवढं द्यायचंय. इनफॅक्ट आपलं ड्रीम छोटं आहे. या दुनियेमध्ये असं कुठलीही गोष्ट नाही की कमतरता आहे. पण थिंकिंग आणि आपला माइंडसेट कसा आहे त्याच्यावरती. जर जस्ट हॅव अ फेथ, देवावरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. सगळ्यात महत्वाचा माझा हा जो मेसेज आहे, तर तुमच्या स्वतःवरती मेसेज ठेवा. हे दिवस असेच राहत नाहीत. हे दिवस जर आता तुम्ही खूप टफ टाइम मधून चालला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की किती चॅलेंजिंग फेज आहे तुमच्या लाईफमध्ये आता, आणि ऑफकोर्स खूप चॅलेंजिंग फेज असतात, मी नाही नाही म्हणत, पण हे दिवस असेच राहणार नाहीत. हे दिवस पण निघून जातील. तर हॅव अ फेथ इन युअर सेल्फ. देवावरती विश्वास ठेवा. चॅलेंजेस येतात ते आपल्या वाईटासाठी नाही आहेत, तर ते आपल्याला घडवण्यासाठी असतात, आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी असतात. त्या एकच उद्देश आहे त्याच्या मागचा. थँक्यू सो मच फ्रेंड्स. तुम्हाला जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही त्याला क्लिक करून कनेक्ट होऊ शकता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि पुढचं वेबिनार अटेंड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमच्या नियर अँड डिअर्स बरोबर शेअर करा, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ लिंक शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज बनवत असतो. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काय टेक अवे आहे, तुम्हाला काय आवडलं ते एखादी कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. की येस आय बिलीव्ह इन गॉड किंवा आय बिलीव्ह इन माय सेल्फ. जरूर कॉमेंटमध्ये लिहा की आय बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा स्वतःवरती विश्वास आहे. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.